आज सकाळी उठल्या उठल्या डायरेक्ट आई बेलनं घेऊनच मागे लागले बा. तर जय शिवराय मित्रांनो, काय म्हणता, मजेत ना? मी आईला जसं सांगलं की माने टुसन भरली, तशीच आई बेलनं घेऊन आली. मला वाटलं आता हानते गिनती की काय रे बा, बेलनं घेऊन आली डायरेक्ट. माझा जीव उडला होता ना बा. मग आईनं मला सांगलं ते बेलल्यानं चोवा लागते म्हणे बाबू उसून उतरासाठी. एक तर मग तो आपला गहू ज्वारी मोजाचा जो शेर असते म्हणे, ते शेर उस्ता खाली ठेवून झोपा लागते म्हणे, त्यानं बसते म्हणे. एक तर मग पायाडू माणसाला पाहा लागते म्हणे, त्याच्याजवळून उतरून घ्या लागते. ते सकाळी चालते म्हणे, एक तर संध्याकाळी. मग आईनं मला डब्बा गिब्बा आणून दिला मस्त, आणि आम्ही दोघं भाऊ निघलो ड्युटीवर जायसाठी. अमोल दादाला सोडलं, मग पोचलो आपल्या शोरूमवर. पाहतो तर काय जावेद चालूच होतं त्या गाडीवर. या गाडीचं होतं चेचेसाऊट, ते बंदी खोलून नेणं होती चेचेसाऊट टाकायला. मग आलो मयूर जो मयूर करून राहिला तर ऍक्सिडेंट वाली अपाची मीनं खोलेलं होती. ते म्हणे भाऊ याचे नट कुठे आहे, हे कुठे आहे. मयूरला नट गिट टाकून दिले, आणि तेवढं ते आपली मजा घ्यायला लागले सगळे. मला इकडे तिकडे पाहता नव्हतं येत. मग दुपारी जेवायच्या टाइमला गेलो, मेडिकलून गोळ्या आणल्या. आपल्या खामगावात तर गर्दी वाढतच चालली बा. हे ट्रॅफिक पाहणं किती आहे. हे रस्त्याचे कामं चालू आहे, सगळे रस्ते खंदून ठेवायला खामगावात आपल्या. मग लोक इकून तिकून गाड्या टाकतात, त्याच्यानं होते मग हे ट्रॅफिक जाम. पवन मी दुपारी गेलो होतो अँगल आणायला, कारण आमच्या एरियावरचं झाकण सडलं होतं. त्याच्यासाठी नवीन झाकण बनवणं आपल्याला. ते अँगल घेतले आणि घरी नेऊन टाकून दिले. आपल्या BMW लागल ती भूक, मग तिलाही थोडंसं खाऊ घातलं. आजच्यासाठी एवढंच. भेटू मग पुढच्या ब्लॉग मध्ये. तर लोक फॉलो नसेल केलं तर फॉलो करून घ्या, आणि लाईक बी तेवढं ठोकून द्या.